नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। संतान गोपाळ मंत्र भागवत पुराण आणि गरुड पुराणामध्ये अत्यंत फलदायी मानला जातो। हा मंत्र देवकी माता आणि भगवान श्रीकृष्णाच्या कृपेशी जोडलेला आहे। ज्या जोडप्यांना प्रयत्न करून देखील संतान प्राप्ती होत नाही, तसेच गर्भधारणेमध्ये वारंवार अडथळे येत असतात, गर्भ सुरक्षित राहण्यासाठी वारंवार गर्भपात होत असेल तर, तसेच संतान निरोगी आणि बुद्धिमान दीर्घायुष्य होण्यासाठी संतान गोपाळ मंत्राचे पठण केले जाते। संतान गोपाळ मंत्र कोणता आहे, किती वेळा आणि किती दिवस हा मंत्र म्हणायचा आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। संतान प्राप्तीसाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते, कारण ब्रह्ममुहूर्त हा काळ थेट ईश्वराशी जोडलेला असतो। ब्रह्ममुहूर्तावर जप करणे शक्य नसेल तर सकाळी रोज एकच वेळ ठरवून हा जप करावा। एकच वेळ म्हणजे 8 वाजता 7 वाजता अशी एकच वेळ अत्यंत महत्त्वाची असते। संतान गोपाळ मंत्र असा आहे: ओम देवकीसुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनय कृष्ण त्वामह शरणं गत। हा मंत्र मी पुन्हा एकदा म्हणून दाखवते। ओम देवकीसुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनय कृष्ण त्वामह शरणं गत। हा मंत्र खूप प्रभावी आहे। जप करताना स्वच्छ कपडे घालून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे। तसेच समोर बाळकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती असावी। तसेच तुपाचा दिवा लावावा। जप करताना मन शांत ठेवावे। तसेच जप सुरू आहे तोपर्यंत मांसाहार करू नये। मांसाहार दूर ठेवावा। जप हा 21 दिवस, 41 दिवस किंवा 108 दिवस रोज 108 वेळा म्हणावा। हा मंत्र जप तुळशीच्या माळेने किंवा स्फटिकच्या माळेने करावा। हा मंत्र गुरुग्रह बळकट करतो, गर्भधारणेस अनुकूल ऊर्जा निर्माण करतो। मंत्र जप हा गर्भधारणेच्या आधी नियमित करावा आणि गर्भधारणेनंतर सौम्य जप करावा। जप काळात मासिक धर्म आला तर तुम्ही माळेवर जप न करता मनातल्या मनात देखील जप करू शकता। संतान गोपाळ मंत्र हा भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाशी संबंधित प्रभावी उपाय आहे। श्रद्धेने, नियमपूर्वक आणि सातत्याने जप केल्यास अनेक भक्तांना सकारात्मक अनुभव आलेले आहेत। हा मंत्र प्रत्येक मातेसाठी आहे जिच्या डोळ्यात मातृत्वाचे स्वप्न आहे। ज्या मातेच्या डोळ्यात मातृत्वाचे स्वप्न आहे त्या प्रत्येक मातेला हा व्हिडिओ शेअर करा। हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर एक लाईक करा।